हाय हॅलो, कसे आहात सगळे. तर आज असंच फिरत फिरत आम्ही दोघे पण गेलो झुडिओमध्ये. खरं तर शॉपिंग करायची अशी काही इच्छा नव्हती, पण नेहमीसारखंच काही नवीन कलेक्शन आलेत का ह्या एक्साइटमेंटमध्ये आम्ही दोघे पण गेलो. त्यात अभिला एक जॅकेट आवडले आणि मला तर काही घ्यायचेच नव्हते, कारण लास्ट मंथ मी खूप शॉपिंग केली होती. तरी अभिला पण आवडली म्हणून मी एक सँडल बाय केली तिथून. आणि त्यानंतर जीन्सचे पण कलेक्शन खूप छान आले होते, म्हणून म्हटलं चला एक ट्राय करून तर बघूयात. आणि ट्राय केल्यानंतर ते इतकं छान वाटू लागलं, म्हटलं चला आता हे बायच करू आपण डिरेक्टली. आणि तिथून फक्त 2 ते 3 आयटम घेऊन आम्ही दोघे पण निघालो. येता येता ट्रेंड्समध्ये पण गेलो, कारण ना अभिला ते जॅकेट आवडलं होतं, त्याची आणि ट्रेंड्सची मला क्वालिटी चेक करायची होती. म्हणून तिथे पण गेलो, पण त्यात आम्हा दोघांना पण काही नाही आवडले, म्हणून आम्ही दोघे पण निघालो. पण येता येता एवढा मोठा पाऊस लागला, त्यामुळे मला ट्रेंड्समध्ये थांबावंच लागले. म्हणून थोडा वेळ तिथे थांबून आम्ही तिथून निघालो. जाता जाता अभिसाठी काही फॉर्मल्स पण घेऊयात असा विचार करून आम्ही कॉटन किंगमध्ये पण गेलो. कॉटन किंगमध्ये आम्ही 2-3 शर्ट ट्राय केले आणि त्याला ते शर्ट्स पण घेतले. आणि तिथून निघेपर्यंत रोडवर पोहोचेपर्यंत एवढा प्रचंड पाऊस झालो, त्या पावसामध्ये माणूस 1 मिनिट जरी थांबला तरी पूर्णच्या पूर्ण भिजून जाईल. म्हणून परत त्या कॉटन किंगच्या शॉपमध्ये आम्ही गेलो, पण पाऊस काही थांबतच नव्हता. त्यात माझ्याकडे 2 बॅग्स होत्या, म्हणून विचार केला की ओला बुक करूनच तिथून निघावे. म्हणून मी तिथून ओला बुक केली आणि मी घरी गेले. आणि अभि तिथूनच मग पाऊस कमी झाला की निघाला घरी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.